मस्त पाखाडी बांधलेली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी असा गेट आहे लाकडाचा, तो बघा त्याच्यावरून चढतोय ना, जातं त्याच्यामधून जायला. इथे पाणी असतं पावसामध्ये खूप, पर्याचं पाणी तिकडून असं येतं. मी याआधी पण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर आता मामा काहीतरी काम करतोय, सुकलंय पाणी. हे काय बांधतोय मामा? बांधली मी नाही बघितली. ही पहिल्यांदाच बघते मी विहीर. कधी ही होती पहिल्यापासून? मी नाही कधी बघितली लहानपणी. हे मासे आहेत का रे याच्यात? मासे नाहीत. टावर सोडतोय पण माड छोटा आहे, छोटा आहे, छोटा आहे. बघा कसा चढ रे. धर मोबाईल, धर हातात. हा बघ काय पडतोय. नारळ की शाळा? सावकाश रे. नमस्कार मंडळी. तर मी आत्ता आलेले आहे मामाच्या गावी, हरच्यात आलेले आहे आणि खूप आता इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आईच्या माहेरची. तुम्ही पाहू शकता, मस्त बघा कशी छान पाखाडी बांधलेली आहे. तुम्हाला तिकडचा रस्ता पण मी दाखवते. मस्त, म्हणजे हे छोटंसंच आहे, खेडेगाव आहे, पण पहा इकडच्या लोकांची एकजूट आणि किती छान व्यवस्था केलेली आहे. आणि याच्यावरून आता पूर्वी कसं गणपती वगैरे विसर्जन करायला पण त्रास व्हायचा, असं चिखलातून जायला लागायचं. तर आता हा असा छान रस्ता केलेला आहे, पाखाडी केलेली आहे, त्यामुळे गणपतीचं विसर्जन वगैरे पण छान प्रकारे होते. तर आता मी आहे ना तुम्हाला मस्त समुद्रकिनारी, म्हणजे इथे मुचकुंदी नदी आहे, तीच पुढे समुद्राला जाऊन मिळते. तर तिथे जेठी वगैरे बांधली आहे, तर तिथे मी तुम्हाला घेऊन जाते. खूप छान वाटतं. म्हणजे मी बोलण्यापेक्षा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष हा व्हिडिओ बघाल ना, तेव्हा इकडचा गावचा आनंद घ्याल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका पहिल्यांदा, आधीच नंतर विसरायला होतं ना. तर आता इथून मी जाते. इथे बघा हे लाकडाचं कसं हे गेट असं बांधलंय, का माहितीये? कारण गुरं वगैरे जातात ना, म्हणून त्यासाठी. तर आता तो मी पार करून चालले. तर चला, आमची मंडळी पुढे गेली आहे. ती बघा मंडळी पुढे गेली आहे. ॲक्च्युली मी सुरुवातीपासून दाखवायला पाहिजे होते तुम्हाला, सुरुवातीपासून नाही दाखवलं, नंतर दाखवते रस्ता. तर ही बघा मस्त पाखाडी बांधलेली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी असा गेट आहे लाकडाचा, तो बघा त्याच्यावरून चढतोय ना. हा, आईला थोडंसं जड जातं त्याच्यामधून जायला. आई सावकाश, आई सावकाश. हा, हे तिकडे कसलं रे काम चालू आहे? काय काय? अरे आपलंच काम चालू आहे ते. अच्छा 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 अच्छा, आपलंच काम चालू आहे. चला, तर इकडे पण असा खाडीचा भाग आहे. इथे पाणी असतं पावसामध्ये खूप, पर्याचं पाणी तिकडून असं येतं. मी याआधी पण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर आता मामा काहीतरी काम करतोय. चप्पल काढू? राहू दे. हा, चप्पल ओके. चला, हे आईचं माहेर. पाणी आता कमी आहे, तरी सुकलंय पाणी. हे काय बनतोय मामा? हे दिवाळ फुटेल ना, हे मारते ना पाणी. हा 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 हा, म्हणजे ह्या आपल्या दिवाळीला पाणी मारतं म्हणून संरक्षण. आणि रस्ता पाऊलवाट, आणि पाऊलवाट पण जायला. हा 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 हा, मस्त. हे कुठपर्यंत, इथपर्यंत घालणार काय? हा, नाही रस्ता बांधणार म्हणजे ती जशी पाखाडी आहे तसं पाऊलवाट. हा, मस्त. तर मामाच्या बागेत जाऊया आपण. मामाने सगळीकडे कंपाऊंड केलेलं आहे चिऱ्याचं.
चला, नेहमी वेगवेगळी इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते. तुम्ही परत घेऊन जाऊया काय भांडी एक? चला, अजून एक भांडी घेणार. जेटी पुढे आहे. आधी आपण बागेत आलोय. इथे पण मामाची बाग आहे. हे बघा, माड. हे वादळात काय नुकसान झालं काय रे? वादळात नुकसान झालं? कुठला तिकडे इकडे नाही ना काय पडलं? ह्याला आनंदच नाही लागले. काय मस्त वारा सुटलाय. आई भांडी घेऊ मी? मंडळी, मस्त वारा सुटलाय बघा ना. आता मुंबईला तर तुम्हाला खूप गरम होत असेल. आणि बघा इथे खूप छान, म्हणजे मे महिन्याच्या सीझन मध्ये पण बघा किती छान वारा सुटलाय. तुम्हाला झाडाची पानाशी हलताना दिसतच असतील. केस पण उडतेत माझे. ही विहीर कधी बांधली? मी नाही बघितली. ही पहिल्यांदाच बघते मी विहीर. कधी ही होती पहिल्यापासून? मी नाही कधी बघितली लहानपणी. इथल्या विहिरी अशा आहेत ना की बघा, तेच म्हणते, इथल्या विहिरी आहेत ना, हावत नाही रे, विहीर आहे की ते ना उतरायला पायऱ्या असतात. आपण उतरून असं पाणी काढू शकतो. ही विहीर आहे. इथे विहिरी अशाच असतात, चौकोनी पण नाही, आयताकार आहे. हा, तर इथे अशाच विहिरी असतात की उतरायला पायऱ्या असतात. बघ कशा पायऱ्या आहेत. नाही, हे मासे आहेत का रे याच्यात? मासे नाहीत. हा, विहिरीमध्ये उतरतोय बघा कसा उतरलाय. म्हणजे पाणी हवं असेल ना तर असं पायऱ्याने उतरून असं घेता येतं. आणि पावसामध्ये ही विहीर काठोकाठ भरते. मग ही नवीन बांधली विहीर मामाने, आधी नव्हती. तू झाडावर चढतो? हा बघा, मुंबईचा मुलगा माडावर चढतोय. पण माड छोटा आहे. बघा कसा चढ. धर मोबाईल, धर हातात. हा, हे बघ काय पडतोय. नारळ की शाळा? सावकाश रे, सावकाश. तो बघा नारळ. उतर, याला तेवढी प्रॅक्टिस नाहीये तरी चढला. 4 वर्षाची माड हे बघा, पूर्वी आहेत ना, हे जे झावळे आहेत ना, नारळाचे झाप, यांना खूप डिमांड असायचं. आणि ते पाण्यामध्ये उमलट टाकून लोक झाप विणायचे. आता काय झाप नाही ना मामा करत? कोण झाप नाही. हा, पूर्वी तुम्हाला माहिती आहे, मी लहानपणी जेव्हा इकडे यायचे ना, तेव्हा झाप विणणं हे खूप मोठं काम होतं. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ते काम असायचं, झाप वळायचं. आणि आता काही झाप वगैरे, म्हणजे कोणी झापाचं कंपाऊंड वगैरे असं घालत नाही. किंवा पूर्वी कसं असायचं की झापाचे मांडव घातले जायचे, आणि आता झापाचे मांडव वगैरे नाही घातले जात. आणि कसं असायचं माहितीये, आपल्यासाठीच नाही वापर व्हायचा, तर हा जो झाप आहे ना, त्याचा उपयोग लोक पण यायचे. म्हणजे होड्यांवर बोटी वगैरे असायच्या, तर त्यासाठी पण कंपाऊंड तर विकत घ्यायला यायचे. तर एका झापाला पण चांगली किंमत मिळायची. कसं इम्प्रूव्हमेंट होत चालली ना, तर आता कोणी झापाचं कंपाऊंड किंवा झापाचा मांडव वगैरे नाही घालत, कारण आता पूर्ण पत्रे वगैरे घालतात. इम्प्रूव्हमेंट झाली त्यामुळे. तर म्हणून मग त्या झापाला किंमत नाहीये. तर ते बघा, झापावर झाप कसे डाळले ते बघा. आता हे असेच, म्हणजे ह्याचं मग मामा, आता मग ह्याचं खत बनणार काय? हे आता हे असेच टाकले, मग ह्याचा उपयोग काय? खत. हा, मग ते कुजणार ना ते. हा बघा, या पूर्वी झापाला किती किंमत होती, या झावळ्यांना आता किंमत नाहीये. हे काय आहे याच्या खाली? टाकी कसली आहे? हे बसायला. अरे वा, म्हणजे आता आपलं जेवायला वगैरे आणलं, कधी काय चहा नाश्ता आणला, माणसं असतात काम करणारी चहा पाणी वगैरे करायला,
तर हे यावर बसून मस्त चहा पाणी करू शकतो. थांबा मी पण बसते. वाव, मस्त. मामाने छान अशी सोय करून ठेवलेली आहे. बघा कशी बसलेत. पूर्वी आता चहा ना, चहा नाही चहा बिस्किट. झाली, चहा चहा- आता तू बोला बसायला केलंय ना इकडे, मग चहा बिस्किट चहा बिस्किट आत्ताच आम्ही पिया. जेवू पण शकतो आपण मस्त ना. वनभोजन, वनभोजन. याच्यावर मस्त बसून असं वनभोजन करायचं किंवा मस्त टी टाइम इकडे छान एकदम. गणेश गुळ्यात आपण केलंय बरं. काढू शाळी काढू. मामा शाळी काढतोय. नको नको राहू दे, शाळी नको. तो वाटत नाही आग्र्यात जाय आपण तिथून आणि फिरून जा बघील तरी. चल हे आपल्याला तो हे बघायचंय, काय ते जेटी जेटी बघायची आहे. आता बेडी एवढी नाही. एकच बेड आहे. हे गेले सर पुढे. चला आता आपण जेटीवर जाऊया. हे जाऊया ना जेटीवर. जाऊया का राहू दे आता. ये चल 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 आई, आई चल. बघ कसा रोड केलाय मस्त. बरीच सुधारणा झाली हरचे गावाची. हा माझा स्वतःचा पैसा. हा, हे मामाचा स्वतःचा पैसा आहे. हे जे मामाने केलंय ते. आता हे जे मामा काम करतो ते पण मामाचा स्वतःचा पैसा आहे. आणि हे जे आपण चालतोय हे गव्हर्नमेंटने केलेलं आहे काम. आशिष, हे झारंगा का ठेवलेलं रे पाण्यात? झारंगा खराब होई नाही म्हणून. त्या झारंग्यामध्ये पण दुसरा झारंगा आहे, टोपली आहे. आणि त्या टोपलीमध्ये ते उडून जाऊ नये म्हणजे पाण्याने म्हणून त्याच्यात दगड ठेवले, चिरे ठेवलेत. चला ठिकठिकाणी बेडी. अच्छा, गुरं येतात म्हणून केलेले ते. आईला सांभाळा. इकडे रे, इकडे रुंद आहे रस्ता. काय रे, इकडे रस्ता रुंद केलाय. इथं म्हणजे तिकडून गाडी यायला रस्ता आहे काय? अच्छा, नाही नाही, इकडे गाडी येणार कशी? पर्यातून गाडी, ट्रक, टेम्पो. अच्छा अच्छा, पर्यातून येऊ शकतो याच्यातून पाणी कमी असताना. आणि मग तिथून हा पुढे असं जाऊ शकतो रस्ता. मस्त काम केलंय. तिथून पण रस्ता आहे काय रे परत गाडीला यायला तिकडून? नाही काय? वा, मस्त. ही ती जेठी. चला. हा, इथे गणपती सोडतात. खूप सुधारणा झाली आहे गावाची. वा, मस्त. नदीच्या पलीकडे कुठलं गाव आहे रे? बेनगी. हा, नदीच्या पलीकडे बेनगी गाव. आई सावकाशी, आई. हा, सावकाशी आहे. आई दमली. आई म्हणते चला जाऊया. वा, ऊन आहे पण तरी वारा सुटलाय. ऊन आहे पण उन्हासोबत वारा देखील आहे. तुम्ही पाहू शकता माझे केस उडतायत, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की वारा मस्त छान आहे. तर इथे पण पायऱ्या आहेत उतरायला खाली, म्हणजे ते गणपती सोडतात. हे बघा, याच्यातून असं आपण उतरून जाऊ शकतो. हो, मस्त. पाण्यावर जाऊ का? इथे पूर्ण खारपुटी झाडं सर्व दिसत आहेत. हा, पाण्यात जाऊ. हे बघा, जिन्यांवर खाडीच्या ठिकाणी अशी खारपुटी झाडं असतात. शेवग्याच्या शेंगांसारखे बघा त्याच्या शेंगा. आणि असं खारपुटी जागेवर अशीच झाडं असतात.
तुम्हाला दिसतात त्या शेंगा दिसतात त्या अशा कांदळवन. हा आणि इकडे बघा तिकडे पण पूर्ण म्हणजे इथे ही तशीच झाड आहेत. हा पाण्याला वाटतं भरावं आलंय. आणि पलीकडे गाव आहे तर पलीकडे बेनगी गाव आहे पलीकडे झालं. आणि तुम्ही पाहू शकता नारळाची झाडं मस्त. हे मासे दिसतात पाण्यात. हे ते गरवतात का रे इथून? हो काय तू येतो गरवायला? मस्त जेटी पाहायला मिळाली. बरीच सुधारणा झाली आहे. आता मला वाटतं मी 2-3 वर्षापासून आली ना इकडे. हा जो सर्व सुधारणा झालेली दिसते. किती वर्ष झालीत? हे आताच केलंय. किती वर्ष? आत्ताच म्हणजे 2-3 महिने झाले असतील. वाव 2-3 महिने झाले. बघा छोटस गाव आहे पण कसं किती मस्त सुधारणा केलेली आहे हरचे गावाची. आणि हरचे गाव म्हणजे तुम्हाला हे पण माहितीये ना की असं म्हणतात की हे सचिन तेंडुलकर आपले क्रिकेटपटू यांचं हे गाव आहे. माझ्या मामाचं गाव म्हणजे त्यांचं पण हेच गाव आहे. बरोबर ना? सचिन तेंडुलकरचं गाव आहे. तर तुम्ही कधी या गावाला भेट द्यायला तर किती छान वाटतं ना. आणि इथे जर मी तुम्हाला फिरवलंय ना इथे तुम्ही नक्की या. आणि आता बघा ऊन आहे तरी पण कसं मस्त वारा सुटलाय आणि संध्याकाळच्या वेळी एकदम छान वाटत असेल. पण आशिष आता पावसाळा आल्यावर मला वाटते पाणी भरणार इकडे. हा पाणी पूर्ण भरणार वरती. पाणी भरणार ना इथपर्यंत पाणी येणार. आपले माड वगैरे आहेत ना हा पूर्ण लेवल होते. अच्छा म्हणूनच मामा तिकडे काम करतोय. पाणी भरतं खूप त्यामुळे. आणि तिकडून तसं गोडं पाणी येऊन मग इकडे हे या इकडे नदीला मिळतं. आणि तिकडे पर्या पण मस्त असतो. पावसाळ्यात आपण येऊया नक्की. मंडळी तुम्ही पाहू शकताय हे तर पूर्ण ग्राउंड आहे. ग्राउंड बापरे. इकडे क्रिकेट वगैरे पण खेळू शकतो मस्त. बघा ना किती मोठं रुंद आहे स्क्वेअर मध्ये. आई बघा काय म्हणते समुद्रात जातील बॉल 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 म्हणते समुद्रात जातील. पण खेळायला छान आहे की नाही. दुसरे मैदानी खेळ खेळू शकतो आपण मस्त. तुम्ही या इकडे. बोला बिलाची ठेवणार ना. हे तो बघतोय बघ कसा म्हणतो कोण पाहुणे मंडळी आली. तो बघतो बघ कसा पाहुणे आले म्हणतो. काय रे कसा आहेस? बरा आहेस ना? हे ती आहे की तो आहे तो? हा काय ग बाई कशी आहेस? बरी आहेस ना? बघते ती. चला तर हे बघा मगाशी मी अर्धवट घेतला होता रस्ता. तर बघा ही पाखाडी ही पूर्ण वरती मेन रोड पर्यंत गेलेली आहे. हे मोठे कामगार. हा मामाचा मुलगा आहे. मोठ्या मामाचा मुलगा. से हाय से हाय. सुनील पांडुरंग नार्वेकर. आणि थोडस घराचं काम चालू आहे याचं. थोडस रिनोव्हेशन करतोय तो. तर याच्या घरी पण या. म्हणजे बाजूबाजूलाच 2 मामांची घर आहेत. हा येते ना थोड्या वेळ येते. हा तर बघा ही पाखाडी पूर्ण वरपर्यंत गेलेली आहे. पण जरा वरती हा जरा रिनोव्हेशन करतोय. तर आपण म्हणजे खालचं काम झालेलं होतं पूर्ण पण वरचं थोडं इनकम्प्लीट होतं. तर ते आपण बघूया चला. हो वाव इथे पण रूम्स पडलेले आहेत. बरं खिडक्या वगैरे पण ठेवल्या आहेत मोठ्या. याच्या पण वरचा फ्लोर. थांबा हे बघा काम चालू आहे.
तर मंडळी, आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.